कमळी माझ्या आहेत नाही नाही माझी आई मला असं सोडून नाही जाऊ शकत. माझी आई नाही जाऊ शकत. अहो काल तर तिने मला पुरणपोळी बनवून होती ना. मग अशी कशी जाईल मला एकटीला सोडून? नाही जाऊ शकत, नाही जाऊ शकत. हे बघ कमळी, आम्हाला समजतंय हे सर्व तुझ्यासाठी खूप कठीण आहे, पण हेच सत्य आहे आणि हे सत्य तुला स्वीकारावं लागेल. आम्हाला कळतंय की हे वास्तव स्वीकारणं तुझ्यासाठी खूप कठीण आहे. वास्तव कुठलं वास्तव? तुम्हीच म्हणला ना ती बॉडी तुम्हाला सापडली, ती ओळखता येत नव्हती. मग कुठनं मी मानू ती माझी आहे? तुम्ही असं कसं म्हणू शकता ती माझी आहे? हे बघा, शक्यता आता एवढीच आहे का माझी आई जिद्दी आहे. अहो साहेब, माझी आई लढणारी आहे. ती अशी नाही जाणार. तिनं मला वाचवण्यासाठी स्वतःच्या अंगावर गोळी घेतल्या साहेब. ती अशी नाही जाऊ शकत. माझी आई जिद्दी आहे, माझी आई जिद्दी आहे. ती नाही जाऊ शकत अशी. एकदा भेट मला सोडून जाऊ नको आहे. मला सोडून जाऊ नको आहे. हे बघ कमळी, तू आता स्वतःच तुझ्या आईच्या वस्तूची ओळख पटवून दिलीस ना, आणि ह्या सर्व वस्तू त्या डेड बॉडी जवळ सापडल्यात. याचा अर्थ तुझी आई गेली हे सत्य तुला स्वीकारावं लागेल. कमळी, हे बघ, सावध स्वतःला. प्लीज अशी रडू नकोस. हे बघ, तू एकटी नाही आहेस. मी आहे ना तुझ्या बरोबर. तू रडू नकोस. तुला अशा अवस्थेत तुझ्या आईने बघितलं तर कसं वाटेल तिला? तिचा तरी विचार कर ना. हे बघ, असं हरून जाऊ नको. काही संपलेलं नाहीये सगळं, कळलं तुला? हे बघ, आम्ही केसचा तपास सुरूच ठेवू आणि जर काही नवीन माहिती मिळाली तर आम्ही लगेच तुम्हाला कळवू. प्लीज तुम्ही यांची काळजी घ्या. यांना घरी घेऊन जा. थँक्यू. I just can't stop myself. मला खूप राग येतोय. हरीश गावाला गेला परत. अगं काय त्याचं, तो का सतत असं करतोय? किती वेळ असं करणार आहे? आणि त्या गावछाप मध्ये काय आहे जे माझ्यात नाहीये? हा, काय तसं तिच्यात? का ऐक प्लीज, जरा शांत, रिलॅक्स. एवढा डोक्यात विचार नाही करत जग बाबू. आणि हे आता तिकडची सिच्युएशन वेगळी आहे. अगं त्या कमळीच्या आईला अशी गोळी लागली आहे. ढिचक्याव. अगं त्या कमीच्या आईला गोळी लागो का पोळी लागो, आय डोंट केअर. तिला मारायचं होतं नाही ना. आय हेट कमी, नॉट अ मॉम. आणि ती कमी ना माझ्या डोक्यात जाते. का आली आहे ती लाईफमध्ये? का आली आहे? हा, जेव्हापासून आली आहे नुसते प्रॉब्लेम्स होत आहे. आणि जेव्हापासून ती आली आहे ना, मी आणि रिश दूर झालोय. ती नसती ना तर आज मी आणि रिश हॅपीली एव्हर आफ्टर जगत असो. पण नाही झालं. चिल, रिलॅक्स. इतका विचार नको करूस प्लीज. नाही होणार मी शांत. अगं बघ, आणि तुला काय बोलू? एक काम जमत नाही. हा, कोणाला संपवायला गेलेली? कमीला की तिच्या मॉमला? कमीला संपवता तिच्या मॉमला संपवून आली आहे. तिला संपवून काय फायदा आहे? त्या कमीला संपवायचं होतं, ती माझ्या डोक्यात जाते. तिने माझी लाईफ रिऊन केली आहे. पण नको, तुझ्याकडनं ना आता मला काही एक्सपेक्टेशनच नाही. मी स्वतः गावी जाते आणि तिला संपवून येते. अगं वेडी झालीस का ग? काही बडबडते? हा, हो, लागलाय वेड. या सगळ्या वेड्यांच्या बाजारात मी वेडी झाली आहे. मला कळत नाहीये का? कमळी इज माय बिगेस्ट प्रॉब्लेम. मला ना तिला संपवायचं आहे. तिच्यावरनं कार उडवते आणि तिचा विषय असं संपवूनच टाकते. जरा शांत हो. त्यासाठी तुला तिथे प्रत्यक्ष जायची काही एक गरज नाही. का? अजून एखादी चूक करायची राहिली आहे? तोंड सांभाळून बोला. जिवंत आहे मी अजून. म्हणजे हे बघ राजा, आता कमळीला संपवायचं
हा विषय आता बंद. त्यासाठी आपल्याला आता काही करायचं नाहीये. तिची आई गेली, ती सुद्धा जाईल. लक्षात नाही येते का? अगं राजा, तू हे बघ, तू लहान आहेस ना, म्हणून समजावून सांगते. त्या कमळीचं आत्तापर्यंतचं आयुष्य हे फक्त तिच्या आईच्या अवतीभोवती होतं. आता तिची जर आईच गेली तर ती कशी काय जगणार आहे? मला नाही वाटत फार काळ टिकेल म्हणून. काय नाही, ती फार फार तर तिला वेळ लागेल, नाही तर स्वतःहूनच स्वतःचं आयुष्य संपेल ती. त्यामुळे आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. आलं का ध्यानात? आबा आपल्या गावचं एक लय भारी माणूस होता. आता त्यांच्या मागणं असं अचानक सरोजच निघून जाणं हे आपल्या समध्यांसाठी अतिशय दुःखाची बातमी आहे. मी काय म्हणतो, सरोजचं शेवटचं सगळं विधी आणि श्राद्ध व्यवस्थित पार पडावं असं मला वाटतं. होय सरपंच, अगदी बरोबर बोलतायसा बघा. अहो, इधी करून जाळावं म्हटलं तर सरू हाताला बी नाही लागली. कमीत कमी तिचा दिवस तरी घालूया, त्याशिवाय तिच्या आत्म्याला शांती नाही लागायची. त्या सरूमुळं गावाची एवढी बदनामी झाली, ती काय कमी आहे होय? होय, आता ती गेली म्हणून आपण समजा इसरून जायचं की काय? अहो, ती सरू जाताना बी गावाला एवढा त्रास देऊन गेली. कशाला करायचं तिचं श्राद्ध आणि बेद्द? अगं, काय डोसकं बिस्कं फिरलंय काय तुमचं? ओ, डोस की तर तुमची फिरायली. हो, पास करा. अहो, काय चाललंय हे? काय माणसं आईचा का जनावर? सरू का की जिवंत असताना बी तिला सुखानं जगू दिलं नाही, आणि आता ती मेल्यावर बी तुम्ही तिला सोडणं झालंय वय. काय गरज नाही, तिच्यासाठी काय बी करायची गरज नाही. तिचं श्राद्ध घालणारी नाही घालणारी तुम्ही कोण आहेसा? जे काय करायचं ते कमळीच करत. निघे, हे बघ शांत हो. अगं आम्ही तिथला बी वाईट हेतू डोक्यात ठेवून नाही बोललो. आणि ती कमळी काय करणार आहे? अगं एकटी पोरगी ती. अहो, मग काय झालं? ती सरू काकीची पोरगी आहे. सरू काकी एवढा जीव तिला कोणीच लावला नाही. अगं, हे समजा खरं हाय, पण रीतिरिवाज नावाची काय गोष्ट असते का नाही? आणि दिवस कार्य मुलगा करत असतोय, मुलगा नाही तर नवरा तरी. पण इथं तर सरोजचा ना नवरा ना मुलगा आहे. मग गावकऱ्यांनी समध मिळून कराया पाहिजे का नाही? नाही, काय बी गरज नाही. कमळी अजून जिवंत आहे, आणि सरू काकी मेली का नाही ती अजून तर कळलेले बी नाही. तर तुम्ही तिचं दिवस कार्य करायला निघालाय वय. अहो, जरा तरी लाज आहे का? आठवडी बाजार टिकून आलायसा. निघे, आमचं ठरलंय. हे बघा गावकऱ्यांनो, आता दिवस घालवायचा म्हणजे खर्च तर येणारच. ही माझ्याकडून मदत. आता ज्याला ज्याला जी मदत करायची असेल त्यांनी या डब्यात टाका. हो, अहो थांबा की सरपंच. अहो, तुम्ही कमळीला तरी विचारलं काय? अगं आता तिला आणि काय विचारायचंय? तुम्ही टाका पैसे. नाही नाही, ही काय ऐकायची नाही. मला हे जाऊन आत्ताच्या आत्ता कुणाला सांगायलाच पाहिजे.